नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातील कोरेगाव पार्क मुंढवा परिसरातील रस्त्यावर मध्यरात्री एक भयंकर घटना घडली. आपल्या मित्रांसोबत जेवायला गेलेल्या एका महिलेवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले, ज्यामुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत एका रेस्ट्रो बारमध्ये जेवण्यासाठी गेली होती. मित्रमैत्रिणी गेल्यानंतरही ही महिला एकटी हॉटेलमध्ये बसून होती. त्यावेळी हॉटेलमध्ये असलेल्या दोघांनी तिच्याशी बोलून ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला. मैत्री करण्याच्या बहाण्यानं तिला दुसऱ्या एका पबमध्ये पार्टीसाठी सोबत जाण्याचं आमिष दाखवलं. ही महिला या तरुणांच्या कारमध्ये बसून निघाल्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी महिलेने तात्काळ कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याविषयीची सविस्तर माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. मित्रमैत्रिणींच्या बरोबर जेवायला गेली होती. तिचे 3 कलिग्स तिला साधारण काही वेळ बसून मग ते निघून गेल्यानंतर ती थोडा वेळ एकटी बसली होती त्या ठिकाणी. परंतु तिच्या शेजारी बसणाऱ्या 2 लोकांनी बोलण्याच्या बहाण्याने तिची ओळख केली. ओळख केल्यानंतर पुन्हा ते त्या ठिकाणी बराच वेळ बसले. तिथून ते दुसऱ्या एका हॉटेलमध्ये गेले आणि तिथे गर्दी जास्ती नसल्यामुळे किंवा ते दुसऱ्या ठिकाणी जावं असं असल्यामुळे ते एका गाडीत बसून त्या दुसऱ्या हॉटेलकडे जात होते. वाटेमध्ये या महिलेची तक्रारीप्रमाणे तिला मॉलेस्ट करण्यात आलं आणि मग तिनं गाडी थांबवण्यासाठी सांगितल्यानंतर तिला गाडीतून उतरून हे लोक निघून गेले. यानंतर पोलीस स्टेशनला याच्याबद्दलची माहिती समजली. पोलिसांनी तत्काळ याच्यामध्ये योग्य त्या कलमावर गुन्हा दाखल केला आणि आता साधारण 3 आरोपी या गुन्ह्यात जे संबंधित आहे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि अधिक तपास करतो आहे. गाडीमध्ये साधारण 2 लोक होते आणि मग त्यांचा बोलण्यावरून फोनवरून काही वाद झाल्यानंतर आणखीन 1-2 लोक तिथं आल्याचे समजते. त्यापैकी 3 जणांना आम्ही ताब्यात घेतलेले, अधिक तपास करतोय. तपास चालू आहे. जशी माहिती मिळेल तसं आम्ही आपल्याला याच्यामध्ये कलमांमध्ये जे सेक्शन्स आहेत ते त्याच्यामध्ये मॉलेस्टेशनचे सेक्शन्स, रेपचे सेक्शन्स हे लावण्यात आले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील वाढत्या महिला अत्याचाराचा मुद्दा, रात्री उशिरापर्यंत चालणारे हॉटेल आणि पब याबरोबरच नशेच्या आहारी गेलेली तरुणाई असे अनेक मुद्दे ऐरणीवर आलेत. तर महिलांनी देखील अशा व्यक्तींवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. या प्रकरणामध्ये कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे सगळं प्रकरण येत असल्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी एक असा आरोपी आहे, संशयित आहे, जो या प्रकरणामध्ये पोलिसांना पाहिजे, त्यामुळे त्याचा सुद्धा शोध घेतला जातोय. मात्र जरी या प्रकरणामधले मुख्य आरोपी हे दोघेच असले तरी सुद्धा या 2 इतरांचा नेमका शोध कशासाठी सुरू आहे किंवा त्यांना ताब्यात का घ्यायचंय, त्यांचं या सगळ्यामधली इन्व्हॉल्वमेंट काय आहे, या सगळ्याची माहिती आता तरी समोर आलेली नाहीये. मात्र पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय. लवकरच त्याविषयीची माहिती सुद्धा दिली जाईल. मात्र एकंदरीतच आपण पाहिलं तर कोरेगाव पार्क मुंढव्याचा सगळा परिसर असेल, कल्याणी नगर असेल किंवा येरवड्याचा काही भाग असेल, या भागामध्ये नाईट लाईफ खूप मोठ्या प्रमाणात आहे. पब्सची संख्या वाढलेली आहे, रेस्टो बार वाढलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीनं बऱ्याचदा इथे अशाच घटना घडत असतात की मद्यधुंद अवस्थेत तरुण तरुणी असतात, काहीतरी अनुचित प्रकार तिथे घडत असतो. अनेकदा ही प्रकरणं बाहेरही येत नाहीत आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये गस्त वाढवली पाहिजे, या संपूर्ण एरियामध्ये गस्त वाढवली पाहिजे. त्याचबरोबर जास्तीत जास्त सीसीटीव्हीज बसवले पाहिजेत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जाते. त्याचबरोबर जे रूफटॉप रेस्टॉरंट असतील, पब असतील, त्यांच्यावर कारवाईची मागणी ही सातत्यानं होतीये. मात्र फार काही कारवाई या सगळ्यामध्ये होताना दिसत नाही आणि त्यामुळेच अशी काही आणखीन जास्त महिला अत्याचारांची प्रकरणं समोर येतात असं एकंदरीत दिसून येत आहे. अर्थात आता या प्रकरणानंतर तरी पुणे पोलिसांना जाग येणार का आणि पुणे पोलीस या सगळ्यातली आणखी जास्त कारवाईचा वेग वाढवणार का किंवा गस्त वाढवणार का, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी या प्रकरणामध्ये 3 आरोपी ताब्यात आहेत. इतर एक जो आरोपी आहे त्याला ताब्यात कधी घेतलं जात आहे आणि नंतर नेमकी ही केस काय घडलेला आहे याविषयीची माहिती पुणे पोलिसांकडून दिली जाईल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
प्रोटेक्टची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.